तर मी निघालेलो आहे बामणोलीला महाशिवरात्रीसाठी. उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळं आम्ही दरवर्षी तिथं जातो. तर दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी देखील आम्ही जाणार आहे. सातारच्या पुढे 100 किलोमीटर आहे बामणोली म्हणून, जे की कोयना बॅकवॉटरला आहे. तर आत्ता सध्या मी निघत आहे मुंबईवरून. पहिल्यांदा पुण्याला जाणार आणि तिथून मग पुढं आम्ही बाईकवरून तिकडं जाणार बामणोलीला. बाय बाय. तर मी खारघर स्टेशनला आलेलो आहे आणि इथं माझे ब्लाब्ला कारचे येणार आहे, त्यामुळं इथंच ओव्हरस्टे ब्रिजच्या खाली मी थांबणार आहे. तर मी आत्ता चिंचवडमध्ये आहे. प्लॅनिंगमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. आधी आम्ही बाईक घेऊन जाणार होतो, पण आता आम्ही मोठी गाडी घेऊन जाणार. त्यामुळं चिंचवडवरून मी निघत आहे. अरे बापरे, गाडी गरम झाली एकदम. ओके, तर मी आता भूमकर चौकामध्ये आहे आणि जवळपास 25 किलोमीटर मी ऑलरेडी आलेलो असल्यामुळं थोडंसं स्लाइटली ट्रॅफिक दाखवते. परंतु जवळपास 150 ते 200 किलोमीटरचं डिस्टन्स मी कव्हर केलं. आणि तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि काल रात्री आम्हाला व्हिडिओ बनवता आला नाही, कारण की आम्ही काल रात्री लेट पोचलो. आणि गेले 5 वर्ष आम्ही इथे येतो. याचं कारण म्हणजे श्रद्धा. गेले 5 वर्ष आम्ही प्रत्येक महाशिवरात्रीला इथं न चुकता इथं येतो. याचं कारण म्हणजे मी तुम्हाला पुढं दाखवतो. कारण बिफोर 1 डे कंटिन्युअसली वी आर कमिंग हियर. म्हणजे बिफोर 1 डे ऑफ महाशिवरात्री. हां, पण गेले 5 वर्ष आपण येतोय ना कंटिन्युअसली येतो. यस. आणि आमचे दत्ता काका तर आम्ही आत्ता निघालोय आंघोळ करायला. त्या तिकडे जाऊया ना, त्या तिकडं. कल्लू तेरने को आता है ना? आता है. मेरे को तैरना आता है. तेरे को आता है क्या? जा फिर. तेरे को आता है क्या? मला पण येते. लेट्स कम गाइस. कल्लू मजा आहे क्या? बहुत मजा आहे. बहुत मजा आहे. खूप दिवसानंतर पोहण्यामुळे एकदम रिलॅक्स वाटलं. बॉडी पूर्ण फ्रेश झाली. लय दिवसानंतर नदीत पोहोचलो. आपल्याला दिसते भी काय आणि जागा राहिला. ती बहाव आहे ना तिकडं आहे असं, त्यामुळं माघारीला लय ताकद लावायला. पण याचा खूप फोर्स लावावा लागतो. जाताना इझिली ही कोयना बॅकवॉटर आहे. कोयना डॅम वाटतो. ही कोयना डॅमचं बॅकवॉटर आहे आणि असंच जवळपास महाबळेश्वर पर्यंत मागं आहे आणि इकडे महाबळेश्वर. त्या तिकडं पुढं वासोटा किल्ला आहे या साईडला आणि इकडं महाबळेश्वरचं असंच महाबळेश्वर पर्यंत. मुख्यमंत्र्यांचं गाव, उपमुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदे दरेगाव. आणि इथंच मुख्यमंत्र्यांचं जे दरेगाव आहे ती आहे, तिथंच ब्रिजचं पण काम चाललंय. जायचं अजून एकदा. येस. तुटला. चलो लेट्स गो. काय तुटलं? पोहून आणि मजा करून झाल्यानंतर फायनली ज्यासाठी आम्ही एवढ्या लांब या ठिकाणी आलेलो ते म्हणजे महाशिवरात्री. नमस्ते रुद्रमण्य उदोदेश्वे नमः. नमस्ते अस्ति धर्मणे बाहुव्याकृते नमः. या त्रैशुषोतमा शिवं बहुवरे नमो. शिवाय या ते रुद्र शिवा तनु घोरा पापकाशिनी दयानस्तमया शक्तमया विचर्ता विचार.
तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील जे लोक भाविक भक्त आलेले आहेत त्यांच्यासाठी आज उपवास असल्यामुळं खिचडी बनवण्यासाठी आम्ही या ठिकाणी इथल्या लोकांना मदत केली. फायनली आपण आता रिटर्न चाललेलो आहोत. तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि सर्व काही झालेलं आहे आणि आता आम्ही माघारी जायला निघत आहे पुण्याला. वैभव पुण्याला आणि मी मुंबईला. येस, वी आर गोइंग बॅक टू पुणे मुंबई वाया कास एक पठार वाजले. सातारा. तरी पुण्याला पोहोचायला आपल्याला 5 वाजतील. पुण्याला पोहोचायला ट्रॅफिक नसेल तर आपण 4 वाजेपर्यंत पोहोचू. जर ट्रॅफिक लागलं तर 5च्या नंतर होईल. तर अशा तऱ्हेने एकदम मस्त असं दर्शन झालेलं आहे दरवर्षी मस्त आम्ही एन्जॉय केला आणि असंच आम्हाला प्रत्येक वर्षी यायला मिळते. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. हीच आमची माझ्यावाला प्रार्थना. पुढच्या वर्षी आम्ही असं ट्राय करू की 3 दिवसासाठी येऊ. आम्हाला संध्याकाळचा आणखी एकदा प्लॅन होता पण तो आम्हाला वेळाअभावी पॉसिबल नाही झाला. त्यामुळे आम्ही प्रयत्न करू नेक्स्ट टाइम की प्री प्लॅन करून सगळं येऊ. 2-3 दिवस असं प्लॅन करून येऊ आम्ही आता थांबणार होतो पण काय पुढच्या वेळी काय करू भाऊ, महाशिवरात्रीला नको. महाशिवरात्रीला तर येऊयाच. त्याच्या व्यतिरिक्त असं 2 किंवा 3 दिवस आहे ना. सॅटर्डे संडे काहीतरी येऊ. हा, फ्रायडे नाईटला येऊ. सॅटर्डे संडे पूर्ण स्टे करू इथं मस्त पैकी. आणि संडे त्यावेळेस जास्त लोक पण ट्रॅफिक पण नसेल आणि एकदम पीसफुल असं राहता येईल आपल्याला इकडे. आणि इथं तुम्ही बघू शकता रोड खूप कंजेस्टेड आहे. त्यामुळे 2 गाड्या बसणं खूप म्हणजे थोडं क्रिटिकल आहे. पण ओंकार ड्राईव्ह करतोय म्हटलं मला 100% गॅरंटी आहे की तो बरोबर जाणार. बरोबर गाडी त्याच्यामध्ये. ड्रायव्हर आहे का? इथं एसीची एवढं घनदाट जंगल आहे पूर्ण. इथं बिबट्या वाघ वगैरे आहेत वगैरे इथं पण बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी असे बोर्ड लावलेत की वन्य प्राण्यांपासून सावध राहा किंवा जर दिसले तर डिस्टर्ब करू नका त्यांना. असे बरेच ठिकाणी बोर्ड आहेत. 2 व्हीलरवरनं रात्री येणं मग थोडा रिस्कीच आहे इकडे. बऱ्याच लोकांना त्यांचं दिसलेत सुद्धा वन्य प्राणी. त्यामुळं रात्री बरेच लोक इकडे येणं अवॉइड करतात. थोडा प्रशासनाने या साईडला रस्त्याचीच दुर्व्यवस्था आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इकडचे जर रस्ते जर चांगले झाले ना तर टुरिझमला आणखी स्कोप आहे. पण का माहित नाही. पण त्या दृष्टिकोनातून लक्ष दिलं गेलं. तर आम्ही आत्ता आहे सातारच्या कास पठारावर. हेच ते सातारचं फेमस कास पठार. परंतु आत्ता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं किंवा सीझन नसल्यामुळं आत्ता सध्या कम्प्लिटली इथं सगळं वाळून गेलेलं आहे. म्हणजे याला गावाला कुसुळा म्हणतात. ह्याला आम्ही आमच्या भाषेत किंवा आमच्या गावाकडे ह्याला कुसळा आल्यात म्हणतो. म्हणजे काय तर कुसळ. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथं सगळं असं हे झालेलं आहे. हीच जर तुम्ही इथं सीझन मध्ये आला, पावसाळ्यात थोडा पावसाळा झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आला तर तुम्हाला इथे सगळी फुलं बहरलेली दिसतात. रंगीबेरंगी फुलं असतात. आणि ही कास पठार म्हणून फेमस आहे. इथे त्यांचं फुलं अशी आहेत की कुठल्याच मातीवरती ते येऊ शकत नाहीत. हा, इथली जी जस्ट आम्ही कास पठारावरून खाली आलोय. घाटातच आहे यवतेश्वरच्या घाटात. आणि तुम्ही हा बघू शकता सातारा सिटीचा सीन पूर्ण. आणि यवतेश्वरचा घाट आहे हा.